आजनी या गावातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, व्यासपीठावर उपस्थित असलेले नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी प्रताप पाटील जिगळेकर, आमचे आघाडीचे उमेदवार चिरंजीव रवी, बिराजदार गुरुजी, आमचे हनुमंतराव पाटील बामणीकर, आत्ताच आलेले आपले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रणजितजी वराळे, श्रीनिवास पाटील गुजरीकर, आपल्या गावचे शंकरराव पाटील हंडे, गणेश हंडे, संदीप शिवराज भुजंगराव पाटील, माधवराव विशंभरराव, शेषराव हंडे, बावलगावे, संतोष, आमचे जुने सहकारी आणि आपल्या गावचे माजी चेअरमन ज्येष्ठ कार्यकर्ते दिगंबर पाटील, सुभाष गावंडे, गणपत हंडे, इबिद्दार साईनाथ, मजगे योगेश, राजू स्वामी, गावंडे संजय, बावलगावे बाबूराव, हंडे दिगंबर, हंडे संभाजी, इरेश मडुकर, यादव आणि उपस्थित मित्र, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या प्रवेशाबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. आणि आपण अतिशय मनमोकळेपणाने सांगितलं की आपल्या गावाचा 90% 100% पाठिंबा आमच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे राहतील त्यांना आपण देणार आहात, त्याबद्दल मी तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजनी हे गाव माझ्यासाठी नवीन नाही, तुम्हाला माहिती आहे, तर दिगंबर पाटलाला माहिती आहे. आताच्या आमदाराला विचारा तुमचं तळ कुठं आहे, मला तळ माहीत आहे, कारण त्या तळ्यातली गाळ मी एकदा काढलेली आहे. मी तुम्हाला म्हणजे काय दिगंबर, आज तुमच्या गावचा जो रस्ता पंतप्रधान आवाज याच्यामध्ये केला तर मी खासदार होतो. एक तर तिकडं पुढे हनुमंतरावचा तगादा होता की आज नेऊन आमच्या बामणीपर्यंत करा, तो रस्ता बसत नव्हता प्रताप, तुला माहीत आहे. पण मी खासदार होतो आणि पंतप्रधान योजनेमधले रस्ते कोणते घ्यायचे हे अधिकार मला होते. त्यावेळेस मला आठवतं की तुमचा आणि शेळगाव गोरीचा 2 रस्ते त्यावेळेस मी मंजूर केले होते. गावाचे काही विकासाचे प्रश्न अजूनही आहेत, नाही असं मी म्हणत नाही. विकास कधी संपत नाही, मी तुम्हाला सांगतो. एक विकास झाला की दुसऱ्याची मागणी राहते, पुन्हा दुरुस्ती करावी लागते, विकास चालू होतो. माझी आपल्याला एकच विनंती आहे, आज आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा जो आहे, आज आमचे अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. विकास करायचा असेल तर तुम्हाला सत्ता हातामध्ये पाहिजे, नुसतं भाषण करून काही विकास होत नाही. विकास करण्यासाठी तुम्हाला निधी लागतो,
आणि निधी लागायचा असेल तर तुम्हाला सरकारमध्ये राहावं लागतं. आज अजितदादा तिथं अर्थमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून आपल्याला विश्वास आहे की आपली जी काही शिल्लक जी आपली विकासाची कामं असतील ती कामं आपण त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आपण मंजूर करून देऊ. आता तुम्ही सांगितलं आणि तुमची सर्वांची इच्छा आहे की आजनीला यावेळेस पंचायत समितीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. शंकर म्हणजे काय हरकत नाही, तुम्हाला माहीत नाही, त्याचा आपण निश्चित विचार करू. पण गुरुजी म्हणल्यासारखं तर काही निगम पाटील प्रोसिजर आहे, पक्षाच्या मार्फत जे काही करावं लागते ते मी करतो आणि आपल्याला मदत करण्याचा मी 100% प्रयत्न करतो. आज अतिशय चांगली परिस्थिती आहे. आता समोर भारतीय जनता पक्षाचा माणूस उभा टाकेल, काँग्रेसचाही उभं राहील. मी तुम्हाला सांगतो 2-3 पक्ष प्रमुख आहेत सध्या. एक भारतीय जनता पक्ष, दुसरा जे आहे ते आमचा पक्ष आणि तिसरा आपला काँग्रेस. मला आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे. आज आपण पाहिलं, तुम्ही नरसीच्या कार्यक्रमाला आला असाल, जेव्हा माझा प्रवेश झाला, काही लोक तुम्ही आला असाल, त्या ठिकाणी अजित पवारनं सरळ सांगितलं की आम्ही छत्रपती शाहू, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे हे जे राष्ट्रपुरुष झाले त्यांच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष आहे. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे बरं तुम्हाला सांगतो, कारण आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरं, ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आमची धोरणं आहेत. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण या पक्षाचा विचार करत असताना हेही आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे, त्यांचे विचार चांगले आहेत. आज काँग्रेसवाले येऊन भाषणं करतील तुम्हाला माहिती, पण त्यांच्या हातात काही नाही ना. सध्या त्यांची केंद्रामध्ये सत्ता नाही, राज्यामध्ये सत्ता नाही, नुसती भाषणबाजी आहे. मी तुम्हाला सांगतो, पण आमचं तसं नाही. आम्ही आपली विकासाचे कामं करू शकू अशी आमची सध्याची परिस्थिती आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आताच आपण सांगितलं, आमच्या प्रताप पाटील जिगळेकरांनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं, आपल्याला एक आहे, आपल्याला आपल्या गावापुरतं मर्यादित राहता येणार नाही. आपल्या तिथे तर कोणी मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रत्येकाची कुठेतरी सासरवाडी राहते, कुठेतरी बहीण असते, ती सगळीकडे जावं लागेल. तुम्हाला माहिती नाही, एका गावावर नाही, हे 10 गावाची निवडणूक आहे. जिल्हा परिषद तर 20 गाव आहेत. म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये, आणि वेळ खूप कमी आहे, हे सगळं 10, 15, 20 दिवसात होणार आहे. म्हणून आपल्याला यासाठी वेळही द्यावा लागेल. आणि मला विश्वास आहे की आता जसं आपण या ठिकाणी बऱ्याच लोकांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की आपण पूर्ण ताकदीविषयी रवीच्या मागे उभं राहाल आणि आपल्या गावातला उमेदवार देण्यासाठी आम्ही 99% आपण प्रयत्न करू. एवढंच बोलतो. खूप उशीर झाला आहे. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण जेवण करून जायचं आहे. जेवायची आपण व्यवस्था आहे, जेवून जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.